हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर महाशिवरात्रीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। तर महाशिवरात्रीची 4 प्रहाराची पूजा घरी मातीचं पार्थिव शिवलिंग बनवून कशी पूजा केली, सकाळी प्रदोष काळामध्ये कशी पूजा केली, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर सकाळी 6:30च्या दरम्यान आम्ही या मंदिरामध्ये शिव मंदिरामध्ये गेलो होतो आणि इथे छानपैकी पंचोपचारे पंचामृताने दुधाने पूर्ण अभिषेक करून सर्व काही इथे मनासारखी अर्धा पाऊण तास पूजा केली होती। पण डिटेल्समध्ये व्हिडिओ घेता आला नाही, कारण व्हिडिओ घेणार तर पूजा कशी करणार, म्हणून पूजा झाल्यानंतर हा व्हिडिओ घेतलेला आहे। तर त्याच शिव मंदिरामध्ये ही तांदळाने रांगोळी काढलेली होती, नंतर पुन्हा पूजा होणार होती। तर इथे सूर्याला अर्घ दिला, छानपैकी पूजा झाली, सूर्याला अर्घ दिला। त्यानंतर हे बेलाचं झाड आहे, बेलाच्या झाडाखाली बसून महामृत्युंजय आणि ओम नमः शिवाय हा मंत्र जाप 15 ते 20 मिनिट केला। त्यानंतर घरी यायचं होतं, कारण बराच वेळ झालेला होता, घरचं जास्त काही आवरलेलं नव्हतं। घरी आल्यानंतर घरची राहिलेली साफसफाई वगैरे बाकीचे छोटे मोठे कामं केली आणि नंतर पूर्ण साफसफाई झाल्यानंतर उंबरठा पूजन केलं, हळदीचं लेपन वगैरे छानपैकी केलं। सणवार उपवास वगैरे असं काही महत्त्वाच्या तिथी असल्यानंतर असं काही केलं तर अजूनही घरात प्रसन्न वातावरण तयार होतं। तर तिथे कुंकवाने स्वास्तिक काढून घेतलं उंबरठ्यावर आणि त्यानंतर मग दरवाजावर श्री शिवाय नमस्तुभ्यम असं अष्टगंधाने लिहिलं, स्वास्तिक वगैरे काढली। नंतर तुळशीलाही सजवून घेतलं फुलांनी वगैरे, उंबरठ्याची सजावट छान अशी फुलांनी करून घेतली। पूर्ण जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला, रांगोळी वगैरे काढली। बाकीचं सगळं आवरल्यानंतर सगळी स्वच्छता, दारामध्ये रांगोळी, सगळी सजावट झाल्यानंतर मग नंतर देवपूजेला सुरुवात करणार होते। तर अशा पद्धतीचं उंबरठा पूजन केलं। कसं दार स्वच्छ असेल तर घरामध्ये छान वाटतं। नंतर मग देवपूजेला सुरुवात केली आणि डिटेल्समध्ये मी काही जास्त दाखवलं नाही। अशा पद्धतीने छान अशी जवळजवळ 1 ते 1.5 तास माझा पूजेमध्ये गेला। तर अशा पद्धतीने देवपूजा करून घेतली, सर्व देवांना आंघोळ वगैरे घातली, हार घातला, फुलं ठेवली आणि बराच वेळ मी शिवलिंगावर अभिषेकही केला। पण डिटेल्समध्ये दाखवायला गेलं तर आपलं सगळं काही राहून जातं आणि सणवार असं काही असलं का पूर्ण व्हिडिओमध्ये काही सगळं घेता येत नाही। पण पूर्ण झाल्यानंतर मी हा व्हिडिओ घेतलेला आहे। कसं आपला उपवास सणवार असं काही असल्यानंतर देवपूजेमध्येही आपला भरपूर वेळ जातो, बाकीचे कामही वाढलेले असतात, नैवेद्य वगैरेही करायचा असतो। तर संपूर्ण पूजा झाल्यानंतर मग मी इथे शिवलिंगावर शिव अष्टोत्तर नामावली आणि ओम नमः शिवायचा जप असं काही थोडेसे मंत्र आहेत त्या जपावर मी इथे अभिषेक केला, पंचामृताचा अभिषेक केला। आणि त्यानंतर मग मला फराळाचं वगैरे करायचं होतं, देवालाही नैवेद्य दाखवायचा होता। तर मग मी अशा पद्धतीने इथे फराळाचं बनवून घेतलं। पूर्ण डिटेल्समध्ये नाही दाखवलं, थोडंसं दाखवलं। उपवासाचं फराळाचं बनवल्यानंतर बनवल्याबरोबरच इथे देवाला पहिला नैवेद्य दाखवून घेतला। कसं मुलांना वगैरेही उपवासाच्या दिवशी लवकरच भूक लागते, मग मध्येच थोडंफार काही खाल्लं जातं। तर मग बनवून घेतल्यानंतर पहिला देवाला नैवेद्य ठेवला, नंतर सर्वांनी मिळून फराळाचं वगैरे केलं आणि त्यानंतर घरातले थोडेफार कामं आवरली। नंतर प्रदोष काळामध्ये आम्हाला शिवलिंगावर अभिषेक करायचा होता। तर इथं ही मुलतानी माती आणलेली होती, तर आम्हाला घरी पार्थिव शिवलिंग बनायचं होतं, मातीपासून शिवलिंग। तर त्यासाठी घरची माती न वापरता इथे मी मुलतानी माती आणलेली होती मिस्टरांनी। तर त्यामध्ये अत्तर, गुलाबजल, गंगाजल आणि आपलं साधं पाणी असं टाकून ती माती तयार करून घेतली, त्याचा गोळा बनवला आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने इथे शिवलिंग तयार करत होतो। तर बराच वेळ शिवलिंग तयार करण्यातही गेला। तर त्यानंतर मग इथे शिवलिंग बनवून ठेवलं, म्हणजे संध्याकाळपर्यंत थोडंसं सुकतं, म्हणजे अभिषेकला जरा बरं पडतं। तर अशा पद्धतीने हे पहा, असं आमचं इथं पार्थिव शिवलिंग तयार झालेलं होतं। नंतर मग मी ते बेलाच्या पानावर ठेवले, थोडा वेळ 15-20 मिनिट त्याच्यावर ठेवलं। त्या प्लेटमध्ये थोडंसं सुकल्यानंतर हळूच काढलं आणि बेलाच्या पानाला अष्टगंध लावून बेलाच्या पानावरती ते ठेवून दिलं। नंतर तसंच थोडा वेळ देवाच्या समोर ठेवलं। आवरता संध्याकाळची वेळही होत आली होती, घरातली कामं आवरली राहिलेली आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ होत आलेली होती, 5:30 वाजत आलेले होते। तर मग इथे मला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये
पुन्हा शिवलिंगावर अभिषेक करायचा होता. तर मग मी सर्व दिवा बत्ती वगैरे दरवाजामध्ये देवासमोर दिवा वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मग इथे मी पूजेची तयारी केली. पुन्हा प्रदोष काळामध्ये इथे शिवलिंगावर अभिषेक केला. अशा प्रकारची पूजा वगैरे केली. त्यानंतर इथे ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, शिव अष्टोत्तर नामावली असं आणि काही जे दुसरे काही मंत्र वगैरे आहेत जे आपल्याला येतील ते काही पुस्तकामध्ये बघून इथे मंत्र जाप केला आणि शिवलिंगावर अभिषेक केला. आणि त्यानंतर आम्हाला करायची होती पार्थिव शिवलिंगाचं पूजन संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 7:30च्या दरम्यान. प्रदीप मिश्रा जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार संध्याकाळी पार्थिव शिवलिंग पूजन करायचे होते. तर दारामध्ये घरामध्ये सगळीकडे दिवे वगैरे लावून छान असं लखलखीत प्रकाश केलेला होता, रांगोळी वगैरे काढलेली होती आणि त्यानंतर मग संध्याकाळी पूजेची तयार करायची होती. पार्थिव शिवलिंग पूजन करायचं होतं तर त्याची पूजा मांडायची होती. तर पहिलं उंबरठ्यामध्ये लाइटिंग वगैरे लावली, दिवे लावले आणि संध्याकाळची शिवलिंगावरचा अभिषेक झाल्यानंतर आमचं चहा वगैरे झालं. बाकीचं छोटं मोठं आवरलं, घरातले जे काही कामं पडलेली होती ते मी फक्त जास्त देवाचा घेण्याचा प्रयत्न केला. हे कामं वगैरे मी काही जास्त दाखवले नाहीत. नंतर संध्याकाळी शिवलिंगावर अभिषेक करणार होतो त्याची तयारी करायची होती. तर पहिलं हे झाल्यानंतर मग ताटामध्ये संध्याकाळी पूजेसाठी जे जे साहित्य लागतं ते वेगवेगळ्या ताटामध्ये वाटीमध्ये सगळं काढून घेतलं. फळं, देवाच्या अभिषेकासाठी लागणारं साहित्य, पंचामृत वगैरे सगळं जे काही पूजेसाठी लागतंय ते सगळं तयारी करून ठेवली. रांगोळी वगैरे काढली, शिवलिंग वगैरे ताटामध्ये ठेवलं आणि नंतर त्याच्यावर पूर्णपणे पूजा केली. आमची 1.5 तास पूजा चाललेली होती. पण फोन वगैरे कसा पकडणार, कसं हे करणार, मग पूजेमध्येच पूर्ण वेळ दिला. पूजा झाल्यानंतर थोडासा आरती करताना हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर अशा प्रकारे इथे आमची पार्थिव शिवलिंगाची पूजा झालेली होती. खूप छान झाली होती. डिटेल्समध्ये दाखवलं असता तर तुम्हालाही खूप आवडलं असतं, पण ते शक्य होत नाही कारण मग आपलं पूजेमध्ये अर्धच लक्ष लागतं ना. आपण एवढं जी तयारी केलेली असती त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे इथे पार्थिव शिवलिंगाची पूजा झाली होती. नंतर संध्याकाळी परत मंदिरात जायचं होतं. ह्या पूजेला 8:30 वाजून गेलेले होते. तर मग पटकन उपवासाचं बनवायचं होतं. त्यानंतर मग लगेचच उपवासाचं बनवायला घेतलं. पटकन उपवासाचं बनवलं. त्यानंतर इथे ताट वगैरे बनवले आणि सर्वांना खायला दिलं. अशा पद्धतीचा संध्याकाळचा मेनू होता. जेवण केल्यानंतर मंदिरामध्ये पुन्हा अभिषेकासाठी जायचं होतं. मिस्टर तर दिवसातून 4-5 वेळा जाऊन आलेले होते. तिथे महाप्रसाद असतो दुसऱ्या दिवशी आणि संध्याकाळी जागरण मस्त कार्यक्रम असतो शिवरात्रीचा. पण जाण्या अगोदर इथे आम्हाला शिवलिंग विसर्जन करायचं होतं कारण पार्थिव शिवलिंग असतं ते त्याच रात्री विसर्जन केलं जातं. तर महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये ठेवलं तरीही चालतं, पण म्हटलं नको, आपण लगेचच विसर्जन केलेलं बरं. 1-2 तास पूजा झाल्यानंतर ठेवलं, जेवण वगैरे केलं, बाकीचं आवरलं आणि नंतर मग इथे विसर्जनाची तयारी चाललेली होती. तर मग अशा पद्धतीने त्याची पुन्हा एकदा थोडीशी पूजा करून घेतली आणि ते हलवलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याला विसर्जन केलं. विसर्जन केल्यानंतर एखाद्या छान अशा झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये हे विसर्जन करायचं असतं. त्यानंतर वडाच्या झाडाखाली हे विसर्जन केलं मिस्टरांनी खाली जाऊन आणि नंतर संध्याकाळी पुन्हा आम्ही आवरावरी करून शिव मंदिरामध्ये गेलो. शिव मंदिरामध्ये अशा प्रकारचा प्रोग्राम सुरू होता. तिथे संध्याकाळी अभिषेक केलं आणि असा तिथे त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. गेल्याबरोबर पहिली शिवलिंगाची पूजा केलेलीच होती आणि नंतर इथं थोडा कार्यक्रमामध्ये थांबलोत. मिस्टर तसे 12 वाजेपर्यंत इथे होते, पण मी थोड्या वेळातच आलेली होती. तर पुढील व्हिडिओमध्ये दुसऱ्या दिवशीचं दाखवते. नक्की पुढचा व्हिडिओ पहा. दुसरा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करन. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. नक्कीच तुमच्या कमेंटची आशा करते आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. कि आई माखन की चोरों की सेना